मित्रांनो नमस्कार, मी अतुल गायकवाड आणि तुमचं या चॅनलमध्ये सरचं स्वागत आहे. मित्रांनो मी आत्ता या ठिकाणी आहे. आता संध्याकाळच्या जवळजवळ 7 वाजलेले आहेत आणि 7 वाजले असताना मी वॉकिंगला आलो होतो. म्हणजे 5 वाजता 5:30 वाजता आलेलो वॉकिंगला. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, थोडा पावसानं गॅप दिलेला बरेच दिवस झालं आणि इतकं छान वाटायला आता का तर रिमझिम चालू आहे. आता या बाजूला तुम्हाला मी दाखवते, थोडीशी रिमझिम चालू आहे आणि अंगावर टिपकं पडतात. माझ्या तुम्हाला चष्मेवर बी दिसत असेल पडलेले थोडेसे थोडे टिपकं पडायला लागलेत आणि इतकं छान वाटायले एकदम अंगाला. म्हणजे असे टिपके अंगावर पडत आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि हिरवगार वातावरण झालं आहे. काहीतरी एक असा प्लॅन येते ना डोक्यात की खरंच कुठेतरी असं जोरदार पाऊस पडावा आणि पावसामध्ये भिजावं आणि गरगर त्या पावसामध्ये अशा गिरक्या घ्याव्या. लहानपणीचे दिवस असतात ना, लहानपणीचे दिवस आपल्याला परत एकदा आठवतात आणि हे लहानपणीचे दिवस आठवले की असं वाटतं की खरंच त्या लहानपणीचे दिवस काय होते, किती मौज मजा होती, किती आनंद होता लहानपणी. आणि ते दिवस पुन्हा येत नाहीत. जसं आपण मोठे होत जातो तसे ते दिवस परत येत नाहीत. आणि खरंच मित्रांनो आनंद आता या गोष्टीचा वाटतो की आता थोडीशी झिमझिम पडते. आता थोडंसं भिजावं म्हणलं पण पाऊस जोरदारी नाही, टिपके बारीक झुरझुरी. म्हणजे फिस म्हणतात त्याला, कोण फिस म्हणतं, कोण चिरचिर म्हणतं. आणि तीच चालू आहे. मी छत्री आणलेली आहे, माझी ही जुनी 16 वर्षाची छत्री. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असतो जेव्हा हे मी छत्री घेऊन येतो. कारण मित्रांनो छत्रीविषयी एवढं प्रेम निर्माण झालं आहे, कारण की 16 वर्षाची छत्री आहे आणि तिला टाकून बी देऊ शकत नाही. आणि म्हणजे काय झालं ते समजत नाही, प्रेम जास्त बसलं ह्याच्यावरती. त्याच्यामुळं या 16 वर्षाच्या छत्रीसोबत मी कुठेही असू द्या, ट्रिपला जरी गेलो तरी माझ्याबरोबर ही छत्री असते. आरतीला थोडीशी लाज वाटते छत्रीची, एवढी जुन्यावरची 16 वर्षाची छत्री झाली आणि तुम्ही कशाला घेताय, कशाला फिरताय असते. थोडीशी चांगली एक नवीन छत्री घ्या. तिला नवीन छत्री घेतली, तिला ह्या छत्रीची लाज वाटते. मित्रांनो ह्या छत्रीची पण आता काय पर्याय नाही. आपलं कसं आहे, जसं आहे तसं. आता पावसाला थोडीशी जास्त सुरुवात झाली मित्रांनो. टिप काय लागली अंगावरती, तुम्हाला दिसत असेल. थोडं थांबूनच तुम्हाला दाखवतो. कुठं दिसते का बघा, चष्म्यावरती वगैरे मी जवळ दाखवतो बघा. हे बघा चष्म्यावरती वगैरे टिप लागले. हा आता खरं पाऊस वाढला आहे. म्हणजे मस्त वाटायले, गार वाटायले आणि आनंद बी वाटायला तितकाच. मला वाटतं आता कदाचित छत्री थोडीशी उघडावीच लागेल, पर्याय नाही. कारण टी शर्ट जर ओला झाला तर मित्रांनो, टी शर्ट ओला झाला तर खूप अवघड आहे. आपण काय करू, छत्री उघडू. भिजण्यापेक्षा आपण छत्री उघडते का नाही, उघडली. छत्री उघडलेलं आहे मित्रांनो, बरं वाटायला जरा. म्हणजे अंगावर जे पडत होतं ना आपल्या पाणी, अंगावर जे पाणी पडत होतं ते आता छत्रीमध्ये पडते, छत्रीच्या वर पडते आणि आपण भिजत नाही. चला ठीक आहे, तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो. एकंदरीत कसं झालं मित्रांनो, आभाळ आले आणि आभाळ इतकं आले ना मित्रांनो. हे झाड कशाचं असेल मला सांगा बरं एकदा. कारण काय झालं, हे मी रोज जाताना बघतो वॉकिंगला, हे झाड मला समजत नाही कशाचं आहे. जरा झाड कशाचं आहे मला सांगू शकताल का? हे मला जाताना रोज झाड दिसते हे मित्रांनो. हे बघा रस्ता बघा, तुम्हाला आता थोडंसं टिपकाय लागले आणि पावसाला सुरुवात झाली. मी छत्री घेतलेली आहे बघा, छत्री उघडलेले. एकंदरीत आता थोडंसं वर्कआउट करावं म्हणत होतं इथं, पण वर्कआउट करता येणार नाही कारण पाऊस चालू आहे वरनं. जोरदार पाऊस पडायला पाहिजे, आता सुरुवातच व्हायला पाहिजे.